जवळपास 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एक होण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. विषय आहे मराठी महाराष्ट्र हिताच्या नावानं दोघे भाऊ एका मंचावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 तारखेला मराठीचा विजय दिवस असा साजरा करण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे. पण यानंतर काही नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळतील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे आमदार राम कदम आहेत. कदम साहेब, ज्या प्रकारे दोघे भाऊ एक होत आहेत, तुम्ही राज ठाकरेंसोबत जवळून त्यांना पाहिलेलं आहे, त्यांच्यासोबत काम केलं आहे. 2009 मध्ये 13 आमदारांपैकी तुम्ही एक होतात. 5 वर्ष त्यांच्यासोबत राहिलात. उद्धव ठाकरेंनाही तुम्ही जवळून पाहिलेलं आहे राजकारणामध्ये असल्यामुळे. तर या दोन्ही भावांना एक होणं ज्या प्रकारच्या चर्चा आहेत, पहिला प्रश्न, तुम्हाला खरं वाटतं हे एक होऊ शकतात का, फक्त निवडणुका पाहता काही विषय सुरू आहेत? नाही, पण जर समग्र यापूर्वीचा इतिहास जर आपण पाहिला तर राजसाहेब ज्यावेळेस बाळासाहेबांच्या मूळ शिवसेनेत होते, आता बाळासाहेबांची मूळ शिवसेना याच्यासाठी म्हणतो का, उद्धव ठाकरेंकडे काही ती शिवसेना उरलेली नाही. ती खरी शिवसेना आता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. तर त्यावेळेस सर्वप्रथम उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करावं, म्हणजे हे एका अर्थानं राज ठाकरे साहेबांचं योगदान आहे. कारण त्यावेळेस सुद्धा उद्धवजींच्या कितीतरी वर्ष अगोदर तळागाळापर्यंत राज ठाकरे पोचले होते आणि त्यांचा प्रत्येकाशी संपर्क होता. मात्र उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष केलं आणि त्यानंतर त्यांची सर्वत्र, कारण राज ठाकरेंचा करिश्मा होता, त्यांच्या भाषणांना त्याही वेळेस गर्दी जमायची, आता तर जमते. तर ज्या पद्धतीने सर्वत्र त्यांची कोंडी केली आणि कोंडी करून मग नारायण राणे साहेब म्हणतात ते खरं आहे की राजसाहेबांनी शिवसेना सोडली नाही, त्यांना सोडायला भाग पाडलं आणि ते भाग उद्धव ठाकरे यांनीच पाडलं, हे खरं आहे. हे त्यांनी स्वीकारा किंवा नाकारा, ही वस्तुस्थिती त्यांना काही अमान्य करता येणार नाही. आणि नंतरच्या पण कालखंडात अशी अनेक उदाहरणं आहेत की जे उद्धव आजारी होते, राज ठाकरे स्वतः गेले होते ना मोठेपणानं. त्यांनी भावाचा धर्म पूर्णपणे निभावला. पण अतिशय संवेदनशील गोष्ट आहे की ज्यावेळेस अमित उभा आहे विधानसभेला, तर अमितच्या समोर उद्धव ठाकरे उमेदवार देतात. हा कोणता तुम्ही बंदुकीचा भाऊपणाचा कोणता धर्म उद्धवनी निभावला? नाही निभावला. पण त्याच ठिकाणी वरळीला आदित्य उभा राहतो, तर आदित्यच्या समोर राज उमेदवार देत नाहीत. त्याच्यामुळे घरगुती प्रेम फक्त राज ठाकरेंनी दाखवायचं आणि उद्धव ठाकरेंनी फक्त त्यांची वेळ खराब आली की बाबा भावाला हाक मारायची. हा त्याचा घरगुती विषय मी बोलणं योग्य नाही, पण मी एक राजकीय एक छोटा कार्यकर्ता नात्यानं मी जे पाहिले ते सांगतो. आणि एवढंच नाही तर हे बघा, प्रत्येक पक्षात संघर्ष चढ उतार असतात. मनसेचा जेव्हा संघर्षाचा काळ होता त्यावेळेस स्वतः आदित्य काय म्हणाले, हा संपलेला पक्ष आहे. तर त्याच्यामुळे जर माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता हे विसरला नसेल, तर मनसेचे नेते, मनसेचे कार्यकर्ते देखील हे कधीच विसरणार नाहीत. आणि दुसरा विषय असा आहे की मनसेला कसं आवडेल की उद्धवजींचा एक हात काँग्रेसच्या हातात आहे. ज्या काँग्रेसबद्दल आणि शरद पवारांबद्दल विचार म्हणून बाळासाहेबांनी कायम त्यांना शत्रू मानलं, त्यांच्या मांडीवर जाऊन बसले उद्धव ठाकरे. हे आवडेल राजसाहेबांना? म्हणजे एका बाजूला हिंदुत्वाची भाषा मनसेने आता ती विचारधारा स्वीकारली आणि दुसऱ्या बाजूला उबाटाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जे उमेदवार त्यांचे जिंकून आले, पाकिस्तानचे झेंडे नाचवले. अजूनही अनेक ठिकाणी उर्दूतून बोर्ड आहेत, तेव्हा कुठे जातं त्यांचं मराठी प्रेम? तर त्याच्यामुळे उबाटाचं ला मराठी माणूस आणि मराठी भाषा
ही महापालिका निवडणूक आली की आठवते. आणि राजीव खांडेकर साहेबांनी फार सुंदर त्यांची मुलाखत पाहत होतो मी. मराठीचा नाही आहे, उभाटासाठी महानगरपालिकेचा आहे. तर त्याच्यामुळे मराठी माणसाबद्दल प्रेम नाही आहे. गोरेगावच्या पत्राचाळीत काय केलं ह्यांनी? बिल्डरची बाजू घेतली, सगळ्या मराठी माणसाला तिथून पळवून लावलं. आणि मुळात हिंदीची सक्ती केली कोणी? धन्यवाद मेळावा घेतला पाहिजे. ज्यांची ओळख देवमाणूस म्हणून आहे त्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे धन्यवाद मानले पाहिजेत की ज्या उद्धव ठाकरेंनी हिंदीची सक्ती केली ती सक्ती दूर करण्याचं काम देवेंद्रजींनी केलं. तर त्याच्यामुळे उबाटाला मराठी माणसाबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार दूरपर्यंत नाही. पण माझा प्रश्न असा आहे की तुम्ही राज ठाकरेंसोबत जवळून काम केलेलं आहे, पाहिलेलं आहे त्यांना, त्यांचं त्या काळाचं राजकारण पाहिलेलं जेव्हा ते शिवसेनेतनं बाहेर पडले. तो काळ पाहता आणि आजची परिस्थिती पाहता खरोखर तुम्हाला वाटतं हे एक होतील, भविष्यात एक होतील, निवडणूक सोबत लढतील? दूरपर्यंत नाही. उद्धव ठाकरेंच्या स्वभावाचा थांगपत्ता घरातले 3 लोक वगळता चौथा माणूस, जगातला कुठलाही चौथा माणूस त्यांच्या मनात काय चाललंय ओळखू शकत नाही. 3 लोक कोण? घरातले 3 लोक, बायकोन 2 मुलं. चौथा माणूस त्यांचा स्वभाव सांगूच शकत नाही. पोटात एक आणि होटात वेगळं, हा त्यांचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे आणि ते हुशार राजकारणी मी म्हणणार नाही, पण ठीक आहे, जे काय असेल ते त्यांना माहिती आहे की राज ठाकरे त्यांचा करिश्मा उरलेली सुरलेली त्यांची उभाटा ते खाऊन टाकतील. हे बघा, ते कायम इन्सिक्युअर असतात, त्यांचा विश्वास कोणावरच नाही. जेव्हा सत्तेच्या काळात संजय राऊतांनी एवढी त्यांना साथ दिली, सत्तेच्या काळात सुनील राऊतला का नाही केलं मंत्री? संजय राऊतांचा भाऊ. माझा विषय परत तोच विषय झाला की तुम्ही म्हणता येणार नाहीत, ठीक आहे, तुम्ही म्हणता ते खूप इन्सिक्युअर आहेत, पण आता पॉलिटिकल कंपल्शन, कारण राज ठाकरेंना एक संजीवनी हवी आहे. उद्धव ठाकरेंना त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवायचं आहे. ज्या प्रकारे भाजप पक्ष म्हणून मोठा होतोय, महायुती म्हणून मोठी होते, यावेळेला मरता क्या ना करता अशीच परिस्थिती आहे ना. मग असं पाहता का नाही होऊ शकत? बॅकफुटला कोण जाईल, मोठेपणा कोणीतरी दाखवेल. मला व्यक्तिगत दूरपर्यंत 2 गोष्टीसाठी वाटत नाही. एक, त्या दोघांचे स्वभाव परस्पर विरोधी आहेत. आणि राज ठाकरेंसाठी मराठी माणूस आणि मराठी भाषा ही फक्त निवडणुकीपुरती आहे, अंतरंगातून नाही आहे. आतून असली पाहिजे ना. आणि दुसरी त्यांना ही भीती आहे की जसं एकनाथ शिंदे साहेबांसोबत सगळेच गेले, 90% लोक गेले, अजून पण दररोज जातात, तर राज ठाकरेंबरोबर उरले सोडलेले सगळे जातील, ही भीती त्यांना कायम आहे. त्याच्यामुळे मेळावा घेण्यापर्यंत ठीक आहे, स्वतःची जी गोची झाली होती स्वतःची, त्याच्यासाठी फक्त स्वतःचं नाव वाचवण्यासाठी आता मराठी करतात. हिंदीची सक्तीच तुम्ही लादली, तुम्हाला काय अधिकार मेळावा घ्यायचा उभाटाला? उलट तुम्ही माफी मागा त्या दिवशी की होय, हिंदीची सक्ती लादणारा मी मुख्यमंत्री होतो महाराष्ट्राचा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार आहे आम्ही. स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी, काही ते त्रिभाषी सूत्र स्वीकारलं नव्हतं. ज्येष्ठ पत्रकार आहात, आंब्याची कोय रोई लुकणी हो उद्धव ठाकरेंनी. आणि मग ती प्रशासकीय व्यवस्था आहे, त्या प्रशासकीय व्यवस्थेतून नंतरचे GR आलेत, त्याचं मूळ कोण आहे? आणि जेव्हा नंतरचे GR आले आणि माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर ती माहिती आली, लगेच आपण कॅन्सल केले ना. मग राज ठाकरेंना तुम्ही जवळून पाहिलेलं आहे, त्या काळामध्ये मराठी हा विषय घेऊनच राज ठाकरेंचे 13 आमदार आले होते. आज पुन्हा तीच परिस्थिती आहे, आगामी निवडणुका आहेत. त्या काळामध्ये दोन्ही भावांमधले संबंध, ते जो दुरावा होता तो फक्त राजकीय होता का, ज्याला आपण म्हणतो किचन पॉलिटिक्स, हा एक विषय होता? त्यात अनेक गोष्टी आहेत. आपण जो शब्दप्रयोग वापरलात तोही नाकारता येणार नाही, तीही वस्तुस्थिती आहे. अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. पण ह्याच्या मागे भाजप आहे असंही म्हटलं जातं. एक चर्चा अशी आहे की एकनाथ शिंदेंना डॅमेज करण्यासाठी हा सगळा खेळ भाजपच रंगवते, जेणेकरून एक नवीन शब्दप्रयोग सुरू झाला सूत्रांच्या आधारे.
तर त्याच्यामुळे सूत्रांच्या आधारे आपण काही म्हणू शकतो, पण दूरपर्यंत नाही आहे. पण तुमची आणि राज ठाकरेंची मैत्री खूप आहे, म्हणजे स्वतः मुख्यमंत्री हे राज ठाकरे चांगले मित्र आहेत. आत्ता काही दिवसांपूर्वी ते भेटलेही जेव्हा हा विषय सगळा सुरू होता. याच्या आधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी पाठिंबा दिला, महायुतीत येण्याचा त्यांना प्रयत्न केला अमित शहांना भेटून, पण झाला नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींचे परिणाम त्या मैत्रीवर येतील होतील का भविष्यामध्ये? राज ठाकरे तुमचे मित्र राहणार का नाहीत? नाही बघा, आदरणीय देवेंद्रजींचे आणि राजसाहेबांचे पूर्णपणे वेगळे संबंध आहेत. ती राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक कौटुंबिक मैत्री आहे. राजकारणामध्ये आपण विचारधारा म्हणून आपण एकमेकांशी आपण भांडत असतो, त्याला भांडण म्हणता येणार नाही. आपले जे विचार आहेत ते आपण पुढे नेत असतो आणि योगायोगानं आणि कर्मधर्म संयोगानं मनसेचे विचार आणि भाजपचे विचार हे हिंदुत्ववादी विचार आहेत. अगोदर त्यांची विचारसरणी वेगळी होती, पण अर्थात त्याच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं समर्थन पक्ष म्हणून आम्ही कधीच करणार नाही, केलं नाही. पण उद्धव ठाकरेंचे विचार हे पूर्णपणे पाकिस्तान धार्जिने विचार झालेत. सिंदूरवर, ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थित करता. म्हणजे कधी कधी असं वाटतं की मातोश्रीची स्क्रिप्ट हे सोनिया गांधीच्या घरी लिहिली जाते का? आणि मग सोनिया गांधीच्या घरी लिहिलेली स्क्रिप्ट ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात ज्यात पाकिस्तानच्या अतिरेकी खुश होतील अशा प्रकारची स्क्रिप्ट दररोज वाचली जाते भांडूपमधून. मग ते मनसेला आवडणार आहे का? हे तुम्ही मनसेला का सांगत नाही? तुम्ही राज ठाकरेंना स्वतः खुल्या मंचावर किंवा त्यांना का सांगत नाहीत की हे तुम्ही आमच्यासोबत या? त्यांना तुम्ही सोबत का घेत नाही? किंवा घेऊ शकता, निवडणुकीमध्ये पुढे सोबत येऊ शकते मनसे तुमच्यासोबत? मुळामध्ये मनसे सुरुवातीपासून मराठी माणसाबद्दल मनसेनं आवाज उठवला आहे. तो त्यांचा पूर्णपणे नैतिक अधिकार आहे आणि त्या सुरुवातीच्या 5 वर्षामध्ये मी मनसेतून आमदार होतो आणि मराठीसाठी मी केलेलं बलिदान, माझ्यासोबत इतर 3 आमदार होते. 4 वर्ष माझं निलंबन झालं होतं. सभागृहामध्ये शौर्य काय असतं आणि मराठीसाठी शहादत कशी दिली जाते हे पूर्ण महाराष्ट्राने त्यावेळेस राम कदम पाहिला. तर त्याच्यामुळे तो प्रवासही मी पाहिलेला आहे. पण त्यावेळेस तो जो करंट होता तो करंट पुन्हा पुन्हा येत नाही. गेलेली वेळ पुन्हा भरून येत नसते. आता कितीही प्रयत्न केला तर आता सोशल मीडिया इतका फॉरवर्ड झाला आहे की अगदी पहिलीला जाणारं मूल आहे त्यालाही सगळं कळतं, खरं काय खोटं काय. उगाच आईवडिलांना वाटतं ह्याला कळत नाही, पण नंतर त्याच्याशी गप्पा मारल्यावर कळतं की आईबापांपेक्षा 2 पावलं त्याला जास्त माहिती आहे. त्याच्यामुळे कुणीही मराठी केलं तरी पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की आता निवडणूक आहे, 3 महिने सगळंच असं करत राहणार, बाकीच्या वेळेस गप्प बसणार. कसं आहे की उद्धव ठाकरेंचं मराठी प्रेम आहे ना, तर राज्यसभेचे खासदार करताना तुम्हाला दिवाकर रावते का आठवत नाही? तो तुम्हाला चंद्रकांत खैरे का आठवत नाहीत? कोणाला गेलं खासदार राज्यसभेचं बघा प्रत्येक वेळेचे. तर त्यावेळेस मराठी प्रेमांचं वेगळी असतं. मुख्यमंत्री 2.5 वर्षाचे झाले, मंत्र्यांना भेटत नव्हते, फक्त बिल्डरना भेटायचे. 2,500 कोटी रुपयाचा फायदा बिल्डर लोकांना करून दिला. कोण बिल्डर लागतात त्यांचे? तेव्हा मराठी माणसाचा का नाही फायदा करून दिलात तुम्ही? तर त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणूक आली की यांना मराठी आठवला आणि स्वतःचं पाप स्वतः केलेली उद्धव ठाकरेंनी हिंदीची सक्ती, तर खरंच त्यांनी प्रायश्चित्य म्हणून मराठी माणसाची माफी मागितली पाहिजे की होय ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या हातून ही चूक घडली. पण तो मनाचा मोठेपणा फक्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंकडे होता. कारण एकदा प्रमोद महाजन गेटवे ऑफ इंडियाच्या एका राज ठाकरेंच्या त्या पुस्तक प्रकाशन, फोटोग्राफीचं पुस्तक काढलं होतं, त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस आदरणीय स्वर्गीय प्रमोद महाजन साहेब म्हणाले होते की जगामध्ये फक्त एकच व्यक्ती आहे जी बाळासाहेब, की मी हे बोललो नाही असं ते आयुष्यात कधीच बोलले नाहीत. तर त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांचा किस्सा तो गिरवला पाहिजे की त्यांनी चूक केली आहे ना, तर मान्य केली पाहिजे. हो, ही चूक मी केली आहे, हिंदीची सक्ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून मी लादली असं म्हटलं पाहिजे त्यांनी. पुन्हा पुन्हा तुम्ही गिरवत बसाल माझी चूक नाही, तो तुम्ही स्वतःला फसवून घेताय हे तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर कळेल. राम कदम इथं परखड आपलं मत व्यक्त करताना इथे सांगतायत की हे सगळं निवडणुकीपुरतं आहे, राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हे सगळे प्रयोग सुरू आहेत. पण प्रामुख्यानं मराठी हा विषय
उद्धव ठाकरेंसाठी हा मतांचा विषय आहे आणि यासाठी राज ठाकरेंसोबतचा हा प्रयोग सुरू आहे, पण तो यशस्वी ठरणार नाही, कारण मराठी माणूस, मराठी व्यक्ती, मराठी मतं ही भाजपसोबत पूर्ण ताकदीनं उभी आहेत. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.